Welcome friends. In this first lecture, I will discussing the force and pressure. Force and pressure. Yesterday, I will see the what types of the force. Can you recall that the gravitational force, magnetic force, and electrostatic force, muscular force? These are the specific two types of the force. These are the non-contact and the contact force. Can you see on the last lecture, yesterday lecture? I will see on the next part of the chapter. Can you recall that what is meant by the contact force? These force are in contact. Two objects are in contact with each other. Then their actions, their force, these are called as a contact force. And non-contact force means that those two objects are not interaction between them. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन होत नाही. ते काय झाले? नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल मस्कुलर फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स कोणते येतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. In this lecture, I will discussing some importance experiment, some importance activity on this your book. First, you see that take a two plastic bottles with a rectangular shape. Close their opening by fitting the lids tightly. Keep two small bar magnets on them and fix them nearly using a स्ट्रिकिम टॅप. काय करायचं तुम्हाला की जी काही दोन बॉटल घ्यायच्यात, एक जार घ्यायचं, जार कंटेनरमध्ये, आणि काय करायचं, लहान लहान दोन बॉटल ठेवायच्या. त्याच्यावर काय करायचं, एक मॅग्नेट काय करायचं, एक साऊथ नॉर्थ एक पट्टी चुंबक घ्यायचं, त्याच्यामध्ये त्या बॉटलीवर आपण ठेवून द्यायचं. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे. चित्रामध्ये तुम्हाला कॅन यू सी दॅट, हे चित्रामध्ये दाखवलं. ओके, हां, तुम्हाला दिसत आहे की इथं काय दाखवले की दोन बॉटल्या दाखवले. ठीक आहे. तर या बॉटलीमध्ये एका ह्याच्यामध्ये काय करायचं, एका ह्याच्यामध्ये बघा हे काय करायचं, एका याच्यामध्ये बॉटलमध्ये एक मॅग्नेट लावायचा आणि दुसऱ्या बॉटलमध्ये दुसरा मॅग्नेट लावायचा, आणि दोन बॉटल त्या बॉटलीचं जे काही ढाकण आहे ते काय करायचं, टाईटली बाउंडेड करायचं. ठीक आहे. तर मग आता काय करायचं याच्यामध्ये की त्या वॉटरमध्ये फुलफिल करायच्या आणि तरंगत ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे फ्लोटिंग झाली पाहिजे त्यांची. तर तरंगत ठेवल्यावर काय होणार बघूया. तरंगत ठेवल्यावर काय, मॅग्नेट कोणती डायरेक्शन दाखवते, साऊथ नॉर्थ डायरेक्शन. मॅग्नेट इज अ साऊथ नॉर्थ. पट्टी चुंबक अशा प्रकारचं असतं. त्याच्यावर काय असतं, एका साईडला नॉर्थ, एका साईडला साऊथ, अशा प्रकारची डायरेक्शन असते. तर याच्यामध्ये काय करायचं की दोन बॉटल्या आपण जवळजवळ ठेवल्या. दोन बॉटल्या जवळजवळ ठेवल्यावर काय होणार, त्यांच्यामध्ये तरंगणार त्या बॉटल्या, आणि मग त्याच्यावरचे काही पट्टी चुंबक आपण चिकट टेपच्या साह्याने आपण बांधलं, ते काय होणार, त्यांच्यामध्ये एक फील्ड तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. प्रत्येक मॅग्नेट काय करत असतो, एक फील्ड तयार करत असतो. त्याला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. मॅग्नेटनं फील्ड तयार केली ती मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. कुठलाही एखाद्या चार्जनं जर फील्ड केलं ती कशी असते, इलेक्ट्रिक फील्ड. चार्जनं जर फील्ड तयार केली तर ती इलेक्ट्रिक फील्ड असते. त्याच्याविषयी आपण नंतर बघूया. पण याच्यामध्ये काय आहे की एका मॅग्नेटनं काय केली, फील्ड तयार केलेली असते. तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी आपण शिकलो की जेव्हा साऊथ पोल एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात तेव्हा काय होतं की त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. आणि नॉर्थ साऊथ पोल म्हणजे जर अपोजिट पोल जर असतील तर ते काय होतात, एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. आणि रिपल्सिव्ह फोर्स असतील तर ते काय होतात, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात. मग त्याचप्रमाणे तुम्हाला इथं दिसायला, इथं तुम्हाला ऑब्झर्व होईल या ॲक्टिव्हिटीच्या मार्फत की जेव्हा तुम्ही साऊथ डायरेक्शनचे जे काही बॉटल आहेत, बॉटलची काय होतं, मुवमेंट होणार. कशाच्या मार्फत होणार, या मॅग्नेटच्या मार्फत होणार. म्हणजे या बॉटलला काय व्हायला, मोशन, गती तयार व्हायली, गती यायली. कधी येणार गती, जेव्हा एक साऊथ आणि साऊथ दोन पोल जर एकत्र आले, दोन पोल जर जवळजवळ आले तर काय होणार, ते असं जवळजवळ येणार का, ते नाही, तर लांब लांब जाणार. म्हणजे काय होणार, यांच्यामध्ये रिपल्शन होणार. आणि नॉर्थ साऊथ जेव्हा आपण ठेवलं, तशा बॉटलला आपण ठेवलं तर काय होणार, ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होणार. तर ती अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी, रिपल्सिव्ह प्रॉपर्टी केव्हा होणार, जेव्हा आपण बॉटलला लांब लांब ठेवलं, एवढं लांब ठेवलं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग खूप लांब ठेवलं यांना, तर मग तेव्हा मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होणार का त्या बॉटलवर, किंवा त्यांची मुवमेंट होणार का, नाही होणार. केव्हा होणार, जेवढ्या त्या मॅग्नेटचा एरिया आहे
त्या मॅग्नेटचा एरिया म्हणजे ते मॅग्नेटचे जे काही क्षेत्रफळ आहे, मॅग्नेटचं जे काही एरियाचं क्षेत्रफळ आहे, मॅग्नेटचं क्षेत्रफळ म्हणत नाही मी, तर त्या मॅग्नेट भोवती जी काही फील्ड तयार झाली त्या फील्डचं क्षेत्रफळ ते गरजेचं असतं या मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॅटिस्फाय करण्यासाठी. जेव्हा एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटची कॉन्टॅक्ट येतो, कधी येतो कॉन्टॅक्ट? त्याच्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी फील्ड असते, म्हणजे काहीतरी एक सर्कल तुम्ही सपोज करा, एक सर्कल आहे. कॅन यू सी ऑन द स्क्रीन? ओनली जनरल पर्पज. दिस आर द मॅग्नेट. आणि मॅग्नेट काय करतो? नॉर्थ साऊथ, दिस इज द साऊथ. काय आहे की मॅग्नेट काय करतो की स्वतःभोवती एक फील्ड तयार करतो. ही बघा, ही फील्ड तयार केली मॅग्नेटनं, स्वतःभोवती एक फील्ड तयार करतो. दुसरा एक मॅग्नेट आहे, हे दुसरा फील्ड तयार करणार, दुसरा मॅग्नेट दुसरी फील्ड तयार करणार. या प्रकारे मॅग्नेट काय करत असतो? स्वतःभोवती फील्ड तयार करत असतो. पण जेव्हा हे दोघं जण, एखादा चार्ज किंवा एखादी लोखंडाची वस्तू ती काय झाली, या फील्डच्या मदत आली किंवा फील्डपर्यंत आली, तर ते काय करणार? मॅग्नेट काय करणार? अट्रॅक्शन करणार. हो की नाही? मॅग्नेट काय करणार? अट्रॅक्शनची प्रॉपर्टी त्याची जागृत होणार आणि ते अट्रॅक्शन करणार. तोपर्यंत करणार का? जोपर्यंत आपण मॅग्नेट, कोणत्याही वस्तूला आपण मॅग्नेटच्या जवळ नेत नाही तोपर्यंत तो अट्रॅक्शनची प्रॉपर्टी आपल्याला दाखवत नाही. केव्हा दाखवतो? केव्हा याच्या बॉटलची मुवमेंट होणार? जेव्हा त्यांना आपण काय केलं? जवळजवळ ठेवलं किंवा त्यांच्यामधले साऊथ नॉर्थ त्या फील्डमध्ये ठेवलं. ही तुम्हाला दिसायली याच्यामध्ये काहीतरी फील्ड तयार झालेली असते. याची एक फील्ड वेगळी, याची एक फील्ड वेगळी. तेव्हा यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन झालं, म्हणजे जर इथं जर नॉर्थ पोल असला, इथं जर नॉर्थ पोल असला, त्याचं काय होणार? रिपल्शन होणार, एकमेकाला दूर लोटणार. आणि साऊथ पोल असले तर काय होणार? त्याचं अट्रॅक्शन होणार. ही एक फील्ड आहे, ही एक फील्ड आहे, आणि इथं साऊथ आहे, इथं नॉर्थ आहे. मग काय होणार? एकमेकाकडं मुव्हिंग होणार, एकमेकाकडे जवळ येणार. तर ह्या एक्सपेरिमेंटच्या आधारे तुम्ही हे शिकले की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? की इथं दोन बॉटलीचा संपर्क यायला का एकमेकाशी, दोन मॅग्नेटचा संपर्क यायला का एकमेकाशी येत नाही. ठीक आहे, ही एक बॉटल सेपरेट आहे, फर्स्ट बॉटल सेपरेट आहे, सेकंड बॉटल सेपरेट आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी फील्ड आहे, मॅग्नेट स्वतःभोवती फील्ड तयार करतो. तर मग त्या फील्डच्या आधारे जेव्हा ते एकमेकाच्या साऊथ किंवा साऊथ आणि नॉर्थ जेव्हा एकमेकाच्या जवळ येतात तेव्हा काय होते? त्यांना अट्रॅक्शनची प्रॉपर्टी येते किंवा रिपल्शनची प्रॉपर्टी केव्हा येते? जेव्हा ते एकमेकाच्या फील्डमध्ये येतात. फील्डमध्ये आल्यावर तेव्हा ते प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते. तर मग हे काय झालं? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल, आणि हे एक्सपेरिमेंटच्या आधारे आपण सिद्ध केलं. यानंतर बघायचं आपल्याला की व्हॉट इज मीन बाय द बॅलेन्स फोर्स अँड अनबॅलेन्स फोर्स. आता आपल्याला माहिती आहे की बॅलेन्स म्हणजे काय? मोबाईलचं बॅलेन्स नाही. बॅलेन्स म्हणजे काय? की समतोल राहणे, संतुलन राहणे. आपण म्हणतो की नाही, आपलं जेवण बॅलेन्समध्ये असलं पाहिजे, संतुलन राहणे. तर मग व्हॉट इज मीन बाय द बॅलेन्स फोर्स अँड अनबॅलेन्स फोर्स? तर यू सी दॅट, काय सांगितलं याच्यामध्ये? यूज युअर ब्रेन पॉवर. काय सांगितलं की यू हॅव लर्न अबाउट द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. द इलेक्ट्रोस्टॅटिक्स force is a non-contact force. To verify this, which experiment you perform? याच्या अगोदर बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्सला लागण्याच्या अगोदर आपल्याला एक एक्सपेरिमेंट आपण गेल्या वर्षी केलता. कदाचित तुम्हाला गेल्या वर्षी तर आठवत असेल तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की एक कोंब आहे. या वर्षी पण आपण केलता. एक कोंब आहे, कोंबला काय केलं आपण? घर्षण केलं, आपल्या केसावर काय केलं? घासलं. आणि केसावर घासल्यावर एक आणि कागदाचे तुकडे असले, कागदाच्या तुकड्याला काय होणार? ते अट्रॅक्शन होतं. मग तिथं काय असते की ज्या प्रकारे मॅग्नेटमध्ये जशी नॉन कॉन्टॅक्ट मॅग्नेटिक फोर्स हे कसं आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्ससुद्धा कसा आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पण जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये नेमकं काय होते? मॅग्नेटमध्ये ठीक आहे की सर तुम्ही म्हणता की मॅग्नेटमध्ये नॉर्थ पोल एकमेकाच्या एक फील्ड तयार करते, मग याच्यामध्ये साऊथ पोलला रिपल करते आणि साऊथ नॉर्थ पोलला अट्रॅक्ट करते असं तुम्ही म्हणता. बरोबर, ठीक आहे. तर मग त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्समध्ये काय होतं? तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्समध्ये जे काही कंगवा आहे, जे काही कागदाचे तुकडे आहेत, त्या कंगव्यावर आणि कागदाच्या तुकड्यावर एक स्पेसिफिक प्रकारचा चार्ज तयार होतो. आणि जर कंगव्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला असेल तर त्या कागदाच्या तुकड्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होतो, म्हणजे त्याच्यामध्ये चार्ज तयार होतो. ठीक आहे, तर चार्ज तयार झाला म्हणजे काय करतो? ते एकमेकाला अट्रॅक्ट, म्हणजे ते एकावर पॉझिटिव्ह दुसऱ्यावर निगेटिव्ह, म्हणजे दोन जर अपोजिट चार्ज असतील तर ते एकमेकाला काय अट्रॅक्ट करणार, जर सेम चार्ज असेल तर एकमेकाला अट्रॅक्ट करणार नाहीत. जसं ज्याप्रमाणे मॅग्नेटमध्ये त्याप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या त्या चार्जेसमध्ये. तर त्याच्यामध्ये काय होणार? ते एकमेकाला अट्रॅक्ट करणार. तर याचं एक्झाम्पल तुम्हाला जर सी करायचं असेल, पाहायचं असेल तर काय करणार तुम्ही
की एक कंगवा घ्यायचा, कंगव्याला आपल्या केसावर घासायचं आणि कागदाच्या तुकड्याला अट्रॅक्ट होते का ते बघायचं. तर तिथं एक चार्ज तयार होते, घर्षणाचा चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघूया की बॅलेन्स फोर्स अँड अनबॅलेन्स फोर्स. व्हॉट इज मीन बाय द बॅलेन्स फोर्स अँड व्हॉट इज मीन बाय द अनबॅलेन्स फोर्स. वन एक्सपेरिमेंट कॅन यू सी. एक टेबल घेतलाय, त्याच्यामध्ये मराठीमध्ये सांगायचं झालं तर एक टेबल घेतलाय. या टेबलवर काय सांगितलंय की एक पुष्टा आहे आणि दोन्ही साईडनं काय एक पॅन लावले. पॅन म्हणजे काय की तराजूचे जे काही पाती असतात ते दोन्ही साईडनं लावले. तुम्हाला चित्रामध्ये दाखवलंय प्रमाणे. चित्रामध्ये बघा, चित्रामध्ये दिसायले. त्याच्यामध्ये एक साईडला हा पॅन आहे, दुसऱ्या साईडला हा पॅन आहे. ओके, चित्रामध्ये दिसायले. त्याच्यामध्ये बघायचं की काय सांगितलं इथं की जेव्हा टेक आपण लाईन टू लाईन जाऊया. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स अपोजिट टू इट्स sides and keep it on a smooth tables as shown in the figures. म्हणजे काय करायचं, एक पुस्ता ठेवायचा दोन पॅनच्या मधामध्ये. टेक अ स्ट्रिंग्स ऑन द बोथ साइड ऑफ द टेबल्स द टाय द वेट spans equal masses to the end. Keep equal masses in the both the pans. The box not move on the tables. If the more mass is kept in one of the pans than in the other, the box start have moving in the direction of that pan's. Equal gravitational force acts on the both the pan. When equal masses are kept in them, this means the balanced force acts on the box with effective force equal to the zero as these are the acting in the opposite direction. काय सांगितलं याच्यामध्ये की एक बॉक्स ठेवायचा त्या पॅनवर. जी काही दोरी आहे ते पॅनला आपण बांधली आणि जे काही तराजूच्या पात्याला टेबलच्या दोन साईडनं ठेवून द्यायचं आणि मधामध्ये काय करायचं, एक पुष्टा त्याच्यावर आदर ठेवायचा. नंतर काय करायचं, दोन्ही पॅनमध्ये आपल्याला इथं ह्या एक्सपेरिमेंटच्या आधारे बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्सच्या आधारे आपल्याला चेक काय करायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कसा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तर ज्याप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण चेक केला कोमच्या आधारे, पेपरच्या आधारे, नंतर आपण ज्याप्रमाणे मॅग्नेटिक फोर्स आपण चेक केला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे म्हणून, त्याचप्रमाणे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेक करायचा आहे बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स या एक्सपेरिमेंट या ॲक्टिव्हिटीच्या आधारे. तर इथं काय करायचं आहे की दोन पॅन आहेत, तर दोन पॅनमध्ये काय करायचं, इक्वल वेट टाकायचं. जेव्हा तुम्ही दोन पॅनवर इक्वल वेट टाकता आणि कागदाचा पुष्टा अगोदर ठेवलेला असतो, दोन पॅनमध्ये इक्वल वेट टाकायचे, तेव्हा काय होणार की त्या पॅनमधले ते जे पॅनचं जे वेट आहे, वेट ऑफ द म्हणजे पॅनमधलं ते काही वरचा पुष्टा आहे, ते वरचा पुष्टा हलणार का, नाही हलणार. की काहून हलणार नाही, तर त्या पॅनमध्ये इक्वल वेट आहे, सारखं वेट आहे सगळ्या, म्हणजे दोन्ही पॅनचं वेट किती, 500 ग्राम इथं टाकलं तर इकडं पण 500 ग्राम, म्हणजे काय झालं, इक्वल वेट आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या पॅनमध्ये काहीतरी 20 ग्राम जास्त टाकले किंवा 30 ग्राम जास्त टाकले किंवा 50 ग्राम जास्त टाकले किंवा जास्त टाकलं तर काय होणार, त्या बोर्डची जे काही आपण जे काही पुष्टा ठेवला त्या पुष्ट्याची मुवमेंट कशी होणार, जास्त होणार. मग मुवमेंट म्हणजे कोणत्या दिशेने होणार ती मुवमेंट, ज्या पॅनमध्ये जास्त वजन आहे त्या पॅनच्या दिशेने काय होणार, त्याची मुवमेंट होणार. सुरुवातीला काय म्हणलं मी की इक्वल वेट आहेत 500 ग्राम 500 ग्राम, पण नंतर तुम्ही इकडे या पहिल्या पॅनमध्ये तुम्ही काय टाकलं की 550 ग्राम टाकलं आणि दुसऱ्या पॅनमध्ये काय आहे की फक्त 500 ग्राम आहे. तर मग त्या कार्डची किंवा त्या पुष्ट्याची मुवमेंट कुठं होणार, तर त्याची मुवमेंट कुठं होणार, 550 ग्रॅमकडं होणार, म्हणजे पहिल्या पॅनकडं होणार. म्हणजे मुवमेंट कशावर डिपेंड आहे, जेव्हा ते बॅलेन्स होतं त्याच्यावर त्याची मुवमेंट होईने गेली, पण जेव्हा अनबॅलेन्स झालं तेव्हा त्याची मुवमेंट होत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हेच ऑब्झर्व करायचं आहे की जेव्हा इक्वल वेट असते, इक्वल वेट होतं तेव्हा इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन दी पॅन. त्या पुष्ट्यावर इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत होता, म्हणजे इकडं 500 ग्राम इकडं 500 ग्राम आणि जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते इक्वल ॲक्ट होत होता. पण जेव्हा आपण काय केलं की त्या पॅन्समध्ये अनबॅलेन्सनेस कंडिशन आपण हे केली, अनबॅलेन्स कंडिशन आपण क्रिएट केली. अनबॅलेन्स कंडिशन क्रिएट करणं म्हणजे काय की एखाद्या पॅनमध्ये आपण काय केलं, 550 ग्राम म्हणजे 50 ग्राम वाढवलं पहिल्या पॅनमध्ये, तर मग काय होणार, त्या पुष्ट्याची मुवमेंट त्या
जे काही पुष्ट आहे त्या पुष्ट्याची मुवमेंट काय होणार, त्या पहिल्या पॅनकडे जाणार, 550 ग्रॅमच्याकडे त्याची मुवमेंट होणार, त्याची हालचाल होणार. ऑब्झर्व करायचं, लहान लहान थिंग्स ऑब्झर्व करायचं. तर याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला की मुवमेंट कुठं होणार, त्या 550 ग्रॅमकडं. मग तिथं काय आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग तिथं कसं झाला, अनबॅलेन्स झाला. कसं झाला, अनबॅलेन्स. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन द बोथ द पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर कीप्ड इन देम. This means the balance force act on the box with effective force equal to 0 as these are the acting in the opposite direction. म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते काय बॅलन्स फोर्स होतं, सुरुवातीला ते बॅलन्स होतं, म्हणजे 500 ग्राम 500 ग्राम दोन्ही तराजूमध्ये 500 ग्राम होतं त्या पॅन्समध्ये. तर तेव्हा ते पुष्ठा हलू लागला का, पुष्ठा हलणं गेला. म्हणजे पुष्ट्यामधलं जे काही पुष्ट्यावरचं जे फोर्स आहे, त्या पुष्ट्यावरचं जे काही बल आहे, ते पुष्ट्यावरचं बल कसं असणार आहे, 0 असणार आहे, 0 असणार आहे. पण जेव्हा तुम्ही 550 ग्रॅम एका पॅनमध्ये टाकता, तेव्हा काय होणार, त्या पुष्ट्याचं मुवमेंट होणार आहे आणि मग ते बॅलन्स राहणार आहे का, नाही राहणार. मग त्याच्यावर कुठला तरी फोर्स ॲक्ट होणार आहे. तर ते कोणता असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मग त्याच्यामध्ये ॲक्ट व्हायला आहे, मग ते कुठं व्हायला आहे, मुवमेंट व्हायली, त्याची त्या पुष्ट्याची मुवमेंट होत आहे. 0 as these are acting in the opposite direction. On the contrary, if more mass is kept in one pan than in other, the box started moving in the direction of the pans with the more mass. When the unequal mass are applied to the box on the two sides, and unbalanced force acts on the box, resulting in imparting the motion into the box. मग जेव्हा याचे सांगितलं की जेव्हा तुम्हाला जास्त आपण वजन टाकत, त्या त्या दिशेने त्या पॅनची काय होणार, मुवमेंट होत राहणार. देन तुम्ही ऑब्झर्व केला असेल, कॅन यू ऑब्झर्व दॅट, की शाळेमध्ये तुम्ही की रस्सीखेच हा एक प्रकार असतो खेळामधला. तर तो खेळला असेल, तर त्याच्यामध्ये काय असतं की आपले मित्र जे काही एका साईडनं आणि दुसरे मित्र दुसऱ्या साईडनं असतात आणि ते काय करतात, एकमेकाला ओढतात. सुरुवातीला आपण म्हणजे दोरी हातामध्ये घेतली प्रत्येक व्यक्तींच्या, म्हणजे एक चित्र काढून दाखवतो तुम्हाला. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा एक तुमचे एक मित्र आहे, हा तुम्ही आहात आणि हे दुसरा मित्र आहे. यानं एक हाताला पकडलं या, ठीक आहे. तर मग काय करायले की प्रत्येक जण काय करायले की आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायले. सुरुवातीला काय केलं, यांच्या दोघांच्या हातामध्ये आपण दोरी दिली, स्टार्ट नाही केलं गेम. तर मग काय होणार, सुरुवातीला दोरी कशी आहे, स्टेशनरी आहे, ऑब्जेक्ट कसा आहे, स्टेशनरी आहे, आणि त्यांची जागा, त्यांची प्लेस सुद्धा कसा आहे, त्यांची जी काही दोन व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं प्लेस कसं आहे, स्टेशनरी आहे. पण जेव्हा आपण काय केलं की दोरीनं ओढण्यासाठी एकमेकाला सांगितलं, स्टार्ट म्हणलं गेम, तर मग काय होणार, ज्याने जास्त फोर्स ॲक्ट केला त्या दिशेनं. सुरुवातीला कसं आहे, सुरुवातीला जसा पॅनमध्ये आपण दोन्ही इक्वल मासेस टाकले होते त्याप्रमाणे दोन्ही इक्वल मासेस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल्स होता त्या पुष्ट्यावर. त्याचप्रमाणे आता या दोरीचा प्रभाव म्हणजे काय, ज्याची जास्त ताकद आहे ते जास्त एकीकडे ओढणार, असा इकडे जाणार किंवा तिकडे जाणार. याची जास्त ताकद असली हे इकडे जाणार किंवा हे तिकडे जाणार. केव्हा जाणार हे इकडं, केव्हा जाणार हे इकडं, केव्हा जाणार तर ज्याचा जास्त फोर्स आहे, ज्याची जास्त बल लावला ते त्या दिशेनं ते प्रवृत्त होणार, त्या दिशेनं ती आपण दुसऱ्याला खेचलं जाणार, ठीक आहे. तर मग हे कसं झालं, सुरुवातीला बॅलेन्स कंडिशन, नंतर अनबॅलेन्स कंडिशन. दिस मीन्स दॅट द इनिशियली द टू फोर्सेस आर बॅलेन्स. सुरुवातीला काय झालं, दोन फोर्सेस बॅलेन्स झाले. द रोप्स मूव्स इन द डायरेक्शन टू द हायर फोर्स व्हेन द फोर्स बिकम द अनबॅलेन्स. आणि नंतर काय झालं, सुरुवातीला बॅलेन्स कंडिशन आणि नंतर काय झालं की आपण फोर्स ॲक्ट केल्यावर काय झालं, ते अनबॅलेन्स कंडिशन, म्हणजे त्याच्यामध्ये अनबॅलेन्स कंडिशन डेव्हलप झाली. आणि ते फोर्स कसं झालं, म्हणजे त्याच्यावरच्या वस्तूवर जर आपण जे काही आपण वापरायलो, म्हणजे जे काही आपण फोर्स द्यायलो ते कसं झालं, त्याच्यामुळं ते कंडिशन कशी झाली, अनबॅलेन्स कंडिशन झाली. म्हणजे तुम्हाला बॅलेन्स आणि अनबॅलेन्स समजलं का. बॅलेन्स म्हणजे काय की समतुलन राहणे आणि अनबॅलेन्स म्हणजे काय, समतुलन न राहणे, ठीक आहे, मराठीमध्ये सांगायचं झालं तर. लेट अस सी द वन मोर एक्झाम्पल्स. When the big grain storage containers is required to slide on the grounds, it's become the easier if two person push it rather than one person. When the force is applied by the both in the same direction, the movement easily. काय होते
की एखादा जे भरलेला एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये धान्य भरलेलं आहे, धान्य भरलेल्या कंटेनरमध्ये जर तुम्हाला सांगितलं की त्यांना आपल्याला आपल्या जवळ आणायचं, आपण इथं बसलो आणि थोडासा व्यक्ती दुसरा पर्सन ते थोडासा लांब बसलाय, तर मग आपण काय करतो, त्या धान्याला वरून धरतो आणि आपल्याकडे आणतो, आणि दुसरा व्यक्ती पण काय करतो, त्याला मागून लोटतो. तर म्हणजे एकाच डायरेक्शननं काय व्हायलंय, एकाच डायरेक्शननं ते फोर्स अप्लाय कराय, आपण पण त्या धान्याच्या पेटीला ओढायलो आणि ते पण सुद्धा ते व्यक्ती त्या आपल्याला मदत करायला धान्याच्या पेटीला ओढण्यासाठी. एकाच डायरेक्शननं काय व्हायलं, एकाच डायरेक्शननं त्याची मुवमेंट व्हायली. एका डायरेक्शननं जर मुवमेंट होत असेल तर मग त्याची जी काही मुवमेंट होती ती कशी होणार, फास्ट होणार. एका डायरेक्शननं जी काही फोर्स आपण अप्लाय करायलो, म्हणजे आपण पण त्या आपल्याकडेच ओढण्यासाठी आणि ते दुसरा पर्सन ते पण आपल्याकडेच ओढण्यासाठी मदत करायला आहे. म्हणजे काय होणार, ज्याची त्या वस्तूची मुवमेंट कशी होणार, फास्ट होणार, मुवमेंट इझिली होणार. You may have the experience this. What do you understand from these examples? आणि एवढ्या सर्व एक्झाम्पल्स मध्ये निष्कर्ष काय निघतो, एवढ्या सर्व एक्झाम्पल मध्ये आपल्याला निष्कर्ष काय निघतो, तर तुमच्या स्क्रीनवर दिसायला निष्कर्ष काय निघतो. तर आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघितले. एक म्हणजे सुरुवातीला एक पॅनचं बघितलं एक्झाम्पल, दुसरं आपण शाळेमधला एक दोरी रस्सीखेचचा एक्झाम्पल बघितलं. देन आपण नंतर बघितलं की जे काही घरामधलं कंटेनर आहे, एका दिशेनं जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय होतं, इझिली त्याची मुवमेंट होण्यासाठी आपल्याला मदत होते. तर याचा निष्कर्ष या 3-4 एक्झाम्पलमध्ये आपल्याला निष्कर्ष काय निघतो, इफ सेव्हरल फोर्स अप्लाइड. फर्स्ट निष्कर्ष आपल्याला फर्स्ट कन्क्लुजन काय निघालं आहे की इफ सेव्हरल फोर्स आर अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट इन सेम डायरेक्शन. म्हणजे एका डायरेक्शननं, म्हणजे फोर्स आहे, फोर्स जर आपण ही वस्तू आहे, या वस्तूला जर एकाच डायरेक्शननं, म्हणजे आपण पण या वस्तूला एक पर्सन पुश करायला आहे इकडून, आणि आपण पण काय करायलो, या वस्तूला आपल्याकडं पुश करायलो आपल्याकडं. तर म्हणजे फोर्स कसा झाला, या वस्तूवरचा फोर्स कसा झाला, एका डायरेक्शननं. इफ अ सेव्हरल फोर्स आर अप्लाइड ऑन, सेव्हरल फोर्स म्हणजे काय, वेगवेगळे फोर्स, म्हणजे या पर्सनचा एक फोर्स, या पर्सनचा एक फोर्स, म्हणजे सेव्हरल फोर्स म्हणजे वेगवेगळे फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट इन अ सेम डायरेक्शन. एका डायरेक्शननं, कोणत्या डायरेक्शननं, या डायरेक्शन, एका डायरेक्शननं अप्लाय व्हायले. द फोर्स इक्वल टू दिअर ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे काय की ते ज्याच्यामधलं या बॉडीवर जे काही फोर्स ॲक्ट व्हायला आहे, म्हणजे जर आपण 50 म्हणूया, 50 न्यूटन, फोर्स युनिट आहे न्यूटन, 50 न्यूटन हा फोर्स या ऑब्जेक्टवर अप्लाय करायला, म्हणजे लोटायला याला ऑब्जेक्टला, आणि हा सुद्धा काय करायला आहे की 50 न्यूटन या ऑब्जेक्टला ओढण्यासाठी वापरायला आहे. म्हणजे हे काय करायला, पुशिंग द ऑब्जेक्ट. दिस पर्सन ए पर्सन अँड दिस इज द बी पर्सन. ए पर्सन पुश द ऑब्जेक्ट अँड बी पर्सन कॅन बी पुल द ऑब्जेक्ट. काय करणार आहे, ऑब्जेक्टला ओढायसाठी मदत करायला आहे. मग या ऑब्जेक्टवर 50 न्यूटन जे काही अप्लाय केलं त्याच्यामुळं ते काहीतरी पुढे जाणार, मुवमेंट होणार त्या ऑब्जेक्टची, आणि 50 अजून जे अप्लाय करायचं त्याच्यामध्ये अजून फास्ट मुवमेंट होणार. मग यांच्या दोघांची ॲडिशन, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जर वेगवेगळ्या दिशेनं जर आपला, म्हणजे एका डायरेक्शननं जर फोर्स अप्लाय होत असेल तर त्या फोर्सची ॲडिशन होत असते आणि मुवमेंटसाठी आपल्याला सोपं जात असतं. तर म्हणजे काय, 50 अधिक 50 काय होणार, 100. 50 अधिक 50 100, म्हणजे 100 न्यूटन त्या बॉडीवर फोर्स अप्लाय होणार, आणि 100 न्यूटन त्या बॉडीवर फोर्स अप्लाय झाल्यावर ती बॉडीची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कशी होणार, फास्ट होणार, 100 न्यूटन अप्लाय झाल्यावर नंतर. सेकंड काय सांगितलंय की इफ टू फोर्स आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन अ डायरेक्शन अपोजिट टू इच अदर्स. म्हणजे वेगवेगळे फोर्स आहेत, 2 फोर्स आहेत वेगवेगळे, आणि ते अपोजिट डायरेक्शननं हे केलेत. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे, एक एक्झाम्पल आपण ड्रॉ करून बघूया. मागचंच एक्झाम्पल घेऊया. एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, याला ऑब्जेक्ट ओ नाव देऊया. हा एक पर्सन आहे आणि हा एक पर्सन आहे. नावं देऊया आपण ए पर्सन, बी पर्सन. आता काय करायचं आहे की हा पर्सन ह्या ऑब्जेक्टला त्याच्याकडे ओढायला आहे आणि हा पर्सन सुद्धा या ऑब्जेक्टला याच्याकडे ओढायला आहे. म्हणजे दोरी रस्सीखेचचा हा प्रोग्राम आहे. रस्सीखेचचा जे काही उदाहरण आपण बघितलं त्याप्रमाणे हे आहे. त्याच्यामध्ये बघा की प्रत्येक पर्सन एकमेकाकडे ओढायला आहे. म्हणजे हा फोर्स काय होणार, जर 50 न्यूटन या बॉडीवर जर अप्लाय केलं, म्हणजे 50 न्यूटन हा फोर्स या बॉडीवर ओढण्यासाठी वापरायला आहे. हा सुद्धा व्यक्ती 50 न्यूटन हा फोर्स ओढण्यासाठी वापरायला आहे.
म्हणजे 50 न्यूटन ओढण्यासाठी हा ए पर्सन सुद्धा वापरायला आहे, हा बी पर्सन सुद्धा वापरायला आहे. मग त्यांच्या फोर्सची ॲडिशन होणार का? नाही होणार. कारण जेव्हा ॲडिशन केव्हा होते? जेव्हा सेम डायरेक्शननं फोर्स अप्लाय झालं तेव्हाच काय होणार? त्याची ॲडिशन होणार, फोर्सची ॲडिशन होणार. एखाद्या ऑब्जेक्टवर सेम डायरेक्शननं जर फोर्स अप्लाय झालं तरच त्या फोर्सची ॲडिशन होणार. अपोजिट डायरेक्शननं झालं एखाद्या या एक्झाम्पलमध्ये अपोजिट डायरेक्शननं काय व्हायला? फोर्स अप्लाय व्हायले. ए पर्सन त्याच्याकडे ओढायला आहे आणि बी पर्सन त्याच्याकडे ओढायला आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शननं काय होणार आहे? त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शननं फोर्स अप्लाय होणार आहे. आणि अपोजिट डायरेक्शननं फोर्स अप्लाय झालं तर नेट फोर्स म्हणजे त्यांच्यामधला जे काही त्या ऑब्जेक्टवरचा फोर्स आहे, ती ऑब्जेक्ट हलणार का? तुम्ही सांगा बरं. की यानं पण 50 न्यूटन यानं पण 50 न्यूटन फोर्स अप्लाय केलं, यानं पण 50 न्यूटन फोर्स अप्लाय केलं, तर मग ते ऑब्जेक्ट हलणार का? ऑब्जेक्ट कसं राहणार? स्टेशनरी राहणार. मग जसं त्या पॅनमध्ये कसं होतं की आपण 500-500 घेतलं होतं, त्याचप्रमाणे इथं काय 50-50. तर इथं 50-50 मग नेट फोर्स काय होणार? 0 येणार. कारण की यांच्यामध्ये काय करायचं की त्यांची सबट्रॅक्शन होत असते. त्या फोर्सची जे अपोजिट डायरेक्शनचे फोर्स असतात त्यांची काय असते? सबट्रॅक्शन होत असते. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर अपोजिट डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला गेलेला असतो तेव्हा त्यांच्या फोर्सची ही वजाबाकी होत असते. तर यांची वजाबाकी काय येणार? 50 वजा 50 म्हणजे काय येणार? 0 येणार. म्हणजे ते ऑब्जेक्ट हलणार का? ऑब्जेक्ट हलणार नाही. तर इथे 51 घेतलं आपण. बी पर्सन काय आहे? 51 न्यूटन फोर्स अप्लाय करायला आहे. तर मग काय होणार? कुठं ते ऑब्जेक्ट कुठं मूव्ह होणार? तर ते बी पर्सनकडे मूव्ह होणार, या पर्सनकडे मूव्ह होणार इकडल्या दिशेनं. तर मग या बॉडीवर किती फोर्स अप्लाय होणार? तर या बॉडीवर फक्त एकच न्यूटन हा फोर्स अप्लाय होणार. तर कसं होणार? तर 51 वजा 50 म्हणजे काय करायचं आपल्याला? अपोजिट डायरेक्शननं फोर्स आहेत, मग त्यांची काय करायची? वजाबाकी करायची. सेम डायरेक्शननं जर फोर्स अप्लाय केला त्यांची ॲडिशन करायची. ठीक आहे, समजलं? त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे की फोर्स इज एक्सप्रेस्ड इन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. व्हॉट इज मीन बाय द मॅग्निट्यूड अँड व्हॉट इज मीन बाय डायरेक्शन? फोर्स इज एक्सप्रेस्ड म्हणजे आपल्याला जे काही बल आहे हे बल आपल्याला एक्सप्रेस करता येते मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनच्या स्वरूपामध्ये. फोर्स इज एक्सप्रेस इन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि मॅग्निट्यूड मीन्स परिणाम आणि डायरेक्शन म्हणजे दिशा. आणि परिणाम आणि दिशाच्या मार्फत हा आपल्याला फोर्स डिफाईन करता येते. फोर्सची क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय द वेक्टर क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? की सदिश राशी म्हणजे काय? की ज्या राशीमध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन असते त्याला म्हणतात सदिश राशी. आणि अदिश राशी म्हणजे काय? की ज्या डायरेक्शनमध्ये म्हणजे स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? की ज्या राशीमध्ये ओनली मॅग्निट्यूड अलोन, मॅग्निट्यूड फक्त असते आणि डायरेक्शन नसते, तेव्हा त्याला काय म्हणतात? की वेक्टर्स क्वांटिटी असं म्हणतात, स्केलर क्वांटिटी असं म्हणतात. ठीक आहे. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन these are the scalar quantity and only the magnitude alone these are the scalar quantity. Okay. In the next lecture I will discussing the another content of that chapter. Thank you so much for watching this video.